नमस्कार मंडळी. रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आहे. या रक्षाबंधनला आपण आपल्या भावाचं तोंड गोड करूया मस्त अशा घरच्या घरी तयार केलेल्या मलाई पेढ्यापासून. तर मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी पेढ्यासाठी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यातील 1 लिटर दूध वेगळं तापवायचं आहे आणि अर्धा लिटर दूध वेगळं तापवायचं आहे. तर मंडळी, आपण इथे 1 लिटर दुधाचा छेना तयार करणार आहोत आणि अर्ध्या लिटरचं दूध आपण आटवायचं आहे. तर 1 लिटर दूध आपण तापण्याकरिता वेगळं ठेवलेलं आहे. अर्धा लिटर दूध आपण कढईमध्ये तापण्यात ठेवणार आहोत. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याचं म्हणजे आपल्याला अर्धा पावच दूध करायचं आहे. म्हणजे 4 कप जर आपलं दूध असेल तर त्याचं 1 कपच करायचं आहे. आणि हे दूध फाडण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबाचा रस घातलेला आहे. तुमच्याकडे तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही इथे 2 चमचे व्हिनेगर ॲड करून हे दूध फाडू शकता. म्हणजेच आपल्याला दुधाचा छेना तयार करायचा आहे. तर इथे दूध तापलेलं आहे. लगेचच आपण तयार केलेलं जे लिंबाचं पाणी होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. घालून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याने काय होईल, दूध फाडायची प्रोसेस सुरू होईल. मिक्स छान करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, इथेच सुरुवात होईल आपलं दूध फटायला, म्हणजे दूध नासायला. मिक्स करून झाल्यानंतर आपण हे दूध थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. थोडा वेळ बाजू ठेवलं की ते आपल्या मनाने दूध आणि पाणी दोन्ही वेगळं होईल. तोपर्यंत आपण हे दुसरं दूध बघूया. दुसरं दूधसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे. आपल्याला हे दूध हाय फ्लेमवरच आटवायचं आहे, जेणेकरून आपली रेसिपी लवकर तयार होईल. तर तुम्ही बघू शकता, दूध अर्धं झालेलं आहे. आणि दुसरीकडे पहा, हे दूधसुद्धा पाणी वेगळं दूध वेगळं झालेलं आहे. आता आपण हे दूध गाळून घ्यायचं आहे. म्हणजेच मलमलच्या कपड्यात किंवा कॉटनच्या रुमाल किंवा टॉवेल काही तुमच्याकडे असेल ते घ्या, किंवा एखादं छान स्वच्छ फडकं घ्या, त्यामध्ये हे दूध गाळून घ्या. आणि ह्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवायचं कारण असं की आपण जो लिंबाचा रस घातला आहे त्याने तो आंबटपणा त्यामध्ये राहू नये, म्हणून स्वच्छ थंड पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा धुवा. आणि तुम्ही खाऊन बघू शकता, जर आंबट लागत असेल तर जास्त धुवा, नसेल लागेल तर 1दा-2दा धुतलं तरीसुद्धा काही हरकत नाही. पूर्णपणे त्याचं छानपैकी पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण हे दूध आटवून घेऊया. तोपर्यंत आपण जे दूध नासवलं होतं त्यावर एक वजनदार वस्तू ठेवायची. नंतर आपण हे दूध जे नासलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, त्यातील पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे. आता हे आपण छानपैकी अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचं आहे, जेणे काय होईल, हा मलाई पेढा अगदी छान असा मऊसूद मलाईदार होतो. छान मळून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. म्हणजे जे आपल्या हाताचे तळ असतात ना, तळहात, त्याने मॅश करायचं आहे. खूप छान असं मॅश होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, 4 ते 5 मिनटं मॅश करून झालेलं आहे. आणि इथं दूधसुद्धा आटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं, त्याचं किती दूध राहिलं आहे ते. आता आपण जो मॅश केलेला छेना होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने मलाई पेढा केलात तर अगदी छान असा तोंडात विरघळेल असा छान मस्तपैकी मलाई पेढा तयार होतो. मी ते लाडू केलेत, पण तुम्ही पेढासुद्धा करू शकता, काही हरकत नाही. आता आपण ह्यामध्ये तुम्हाला हवी तितकी साखर, जास्त गोड आवडत असेल तर जास्त, कमी गोड आवडत कमी, तर इथे मी 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे. मला जास्त काही गोड आवडत नाही. वेलची आवडत असेल तर वेलची घाला. मला वेलचीसुद्धा आवडत नाही, सो मी इथे वेलचीसुद्धा घातलेली नाही आहे. आता हे आपल्याला पूर्णपणे मिश्रण सुक्कं होईपर्यंत मिक्स करायचं आहे. सो मंडळी, हे प्रोसेस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर करायची आहे. ह्याने काय होईल, इथे दूध जळणार नाही आणि आपल्या पेढ्याचा रंगही चेंज होणार नाही. हळूहळूपणे हे असं घट्ट होत जाईल, तुम्ही बघू शकता. पण आपल्याला ह्यातील पूर्ण पाणी सुकवायचं आहे, जेणेकरून हे लाडू किंवा पेढे बनवण्याकरिता तयार होईल. पूर्ण पाणी सुकल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे. जर तुम्ही गरम गरम पेढे वळलेत तर त्यातील पाणी, मॉइश्चर तुमच्या हाताला लागेल आणि तुम्हाला असं वाटेल की हे तयार झालेलं नाही. पूर्ण पाणी सुकल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या. हे पहा, तर इथे मी पूर्णपणे थंड करून लाडू वळून घेत आहे. अलगदरित्या लाडूसुद्धा तयार होत आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याचे मला 7 ते 8 लाडू मोठे मोठे तयार झालेले होते, छान असे. तुम्ही बघू शकता माझ्या हातावर किती मोठा लाडू आहे. तर इथे एक एक करून मी सर्व लाडू वळून घेत आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत.
आणि खायलासुद्धा तितकेच टेस्टी आहेत. तर मंडळी, एकदा ही रेसिपी तुम्ही ह्या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण इथे वरून गार्निश करून घ्यायचं आहे पिस्ता किंवा केसरने. माझ्याकडे केसर नव्हतं पण मी इथे पिस्त्याने गार्निश केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता लाडू किती छान असे अप्रतिम दिसत आहे. तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी तुमच्या भावासाठी नक्की ट्राय करा. तुमच्या भावालाही आवडेल आणि तुम्हालाही. सगळ्यांना रक्षाबंधनच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा. रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा.